हाय फ्रेंड्स, सर्वांना सगळ्यात आधी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. असं काही नाही, मी लवकर उठले होते आणि ना अंगण ते झाडून घेतलं, नंतर घरं झाडले आणि म्हटलं आता अंघोळ करून घ्यावा. कारण की अंघोळ झाल्यानंतर मला देवपूजा करायची होती. अंघोळ झाली, देवपूजा केली, नंतर ना उंबरठ्याची पूजा केली. आज तर सगळेच उंबरठ्याची पूजा करतील, कारण की सकाळी सकाळी ना उंबरठ्याची पूजा केली. दिवाळी दिवशी छान वाटतं. तसं मंगळवारी शुक्रवारी पण करतात, पण दिवाळीच्या दिवशी ना करायलाच पाहिजे. ती उंबरठ्याची पूजा करून झाल्यानंतर नाही का हळद लावून घेतली उंबरठ्याला, नंतर रांगोळी काढली आणि बाकीची कामं आवरल्यानंतर माझं दुपारच्या वेळेस एक पार्सल आलं होतं. ते पार्सल ना तसं उद्या येणार होतं दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी, पण ते ना दिवाळीच्या दिवशीच आलं. त्यानंतर मग ते पार्सल ओपन करायची माझ्या सुद्धा इतकी घाई होती ना, तर त्याच्याने ओपन झालं नाही. मग ते मी ओपन करायला गेली तरी त्याची लुडबुड चालूच होती मध्ये मध्ये. नंतर मी ते ओपन केलं आणि ह्या पंत्या मी मेशोवरून ऑर्डर केल्या त्या. ह्या पंत्यांची थाळी ना मला 164 रुपयाला 2 बसल्या. कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि क्वालिटी छान आहे. त्यानंतर लक्ष्मीपूजन मांडलं आणि पंत्यांच्या थाळ्यांमध्ये पण व्यवस्थित तेल टाकून ना त्या पंत्या लावून घेतल्या आणि नंतर दोन्ही थाळ्या लावून घेतल्या. त्यानंतर पंत्या लावल्या आणि नंतर मग ना माझ्या पंत्या बिंत्या मांडून झाल्यानंतर नाही का आम्ही दोघा नवरा बायकोनी ना लक्ष्मीपूजन करून घेतलं. छान असं लक्ष्मीपूजन झालं. नंतर आप्पा आणि अक्का यांनी दोघांनी लक्ष्मीपूजन केलं. माझ्या दोन्ही मुलांना लक्ष्मीच्या पाया पाडलं, देवाश आणि सिद्धार्थला. त्यानंतर माझे 2 भाचे आलेले होती दिवाळीच्या सुट्टीला मामाची, तर अर्णव आणि अथर्व हे माझ्या दोन्ही मुलं आहे ना लहान नंदेची मुलं आहे. आणि त्यानंतर आमचं असं होतं लक्ष्मीपूजन. आणि लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि त्यानंतर ना माझं एक फराळ राहिलं होतं करायचं निम्म, ते म्हणजे लाडू वळवायचे राहिले डाळीचे. ते डाळीचे लाडू वळवून घेतले, जेवण केले आणि ना सगळ्यात शेवटी काम राहतं ते म्हणजे फटाकेचं. दिवाळीच्या दिवशी लहान मोठ्याने सगळ्यांनी फटाके वाजवले. असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.